भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने नवी मुंबई में पत्रकारों से बात करते हुए कहा कि महाराष्ट्र में माहौल महागठबंधन के पक्ष में है। हम अब विधानसभा में लोकसभा से आगे हैं। हमारा विकास ही एजेंडा है। साथ ही बावनकुले ने अमित शाह के 2029 के आत्मनिर्भरता वक्तव्य पर भी स्पष्टीकरण दिया। इसी के साथ अन्य राजनीतिक मुद्दों पर भी बात की। स्थळाबद्दल अशा संस्थानाबद्दल अशा पद्धतीने जर कुठे होत असेल तर मला वाटतं हे मोडून काढलं पाहिजे, संपून टाकलं पाहिजे। वंचितचे नेते सिद्धार्थ मोकळे असे म्हणतायत की उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 12 वाजता गेले होते, संजय राऊत वरिष्ठ नेत्यांना भेटलेले आहे, किती तथ्य? मला वाटते महाविकास आघाडीने काँग्रेस खास करून आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ही पुंगी सोडलेली वाटतं, कारण त्यांना उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं आहे, त्यांना मुख्यमंत्री पद द्यायचं नाही आहे। मला वाटतं काहीतरी जे शरद पवार गटाचे वॉर रूम चालतात किंवा काँग्रेसचे वॉर रूम चालतात, जे पेएबल आहे, पेडवाले आहेत, पेड वर्कर आहे, त्यांनी तयार करून निश्चित तयार केलेली भूमिका असावी जर असं असेल तर। आणि वंचितचं जर म्हटलं असेल तर वंचित बघा लोकसभेच्या पहिले जास्तीत जास्त त्यांची मैत्री ही उद्धव ठाकरेंची होती। तर मला वाटतं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं नाही, उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतनं धीरे धीरे त्यांचा महाविकास आघाडीतनं कार्यक्रम करायचा, बाजूला करायचं आणि उद्धव ठाकरेला एकटं पाडून पुन्हा बदनाम करायचं। देवेंद्रजींना लपून छपून भेटायची गरज नाही। देवेंद्रजी काही उद्धव ठाकरेला भेटले नाही। हा नुसता महाविकास आघाडीच्या दोन पक्षांनी, काँग्रेस आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाणीवपूर्वक योजनाबद्ध पद्धतीने तयार केलेला नरेटिव्ह आहे। सर, काँग्रेसकडनं